नमस्कार तर मंडळी, आज आपण आलोय अकलूज मध्ये जगद्गुरु संत राम महाराजांच्या पालखीसोबत पायी चालणारे आपले अंजनगाव सुरजीचे रूपलाल बाबा यांचे 117 क्रमांकाची पालखी आज अकलूज मध्ये मुक्कामासाठी आली आहे आणि गेले 3 वर्ष आम्हाला या पालखीच्या वारकऱ्यांची सेवा करण्याचं भाग्य लाभलं आहे। आज दुपारचे 4 वाजले आहेत आणि आम्ही स्वयंपाकाच्या तयारीला लागलो। सुरुवात केली, सर्वात आधी मोठी भांडे बाहेर काढली। रात्रीच्या जेवणाची मोठी जबाबदारी होती। प्रत्येकानं आपलं काम हातात घेतलं आणि सुरुवातीला राहुल भाऊ सर्व वारकऱ्यांसाठी गरमागरम चहा केला। प्रत्येकाच्या हातात चहाचा कप दिला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून आमचा उत्साह आणखी वाढला। चहा झाल्यानंतर स्वयंपाकाची लगबग सुरू झाली। लगेच कोणी आपापले कामं जे वाटून घेतले होते ते सगळे करायला लागले। कोणी कणिक मळत होतं, तर कोणी अजून काही काम करत होतं, कोणी भाजी निवडत होतं। असं पूर्ण साहित्य तयार झालं। आमच्या पालखीतील वारकरी एक वेगळीच परंपरा जपली जाते, ते म्हणजे स्वतः स्वयंपाक करतात आणि आम्ही फक्त किराणा आणि आवश्यक साहित्य देतो। बाकी ते स्वतः मेहनत करतात आणि आम्हाला पण ते स्वतः त्यामध्ये सहभागी करून घेतात आणि हीच वारीची खरी ओळख आहे। सेवा हीच सहकार्य आहे। इकडे तांदूळ धुवून घेतले, इकडे तांदूळ धुवून ठेवले, टमाटे चिरले, खोबरं भाजलं, मसाला तयार केला। आम्ही सर्व मिक्सरकडे खाली घेऊन गेलो। बाकी वारकरी आपली कामं करत होते आणि पालक स्वच्छ धुवून बारीक चिरला, लसणाची पेस्ट केली, डाळ शिजायला ठेवली, मसाले तयार झाले। नंतर आम्ही मोठ्या चुलीवर स्वयंपाकाला सुरुवात केली। डाळ शिजवली, त्यात पालक, शेंगदाण्याचं कूट आणि मसाला घातला आणि आपल्या हातची भाजी तर पूर्ण परिसरात सुगंध दरवळत होता। असं वाटत होतं की प्रत्येक वारकऱ्याला जीव घालावं। पण कसं आहे, जे पालखी आपल्याकडे मुक्कामाला असते तेच येतात, कारण की कोणता वारकरी कोणाकडे तसा जेवायला जात नाही। जिथे बोलावणं आहे तिथेच जाते आणि आपल्याकडे जे पालखी येते ते आधीपासून एवढी जबरदस्त पालखी आहे की आपल्याला कुठल्या गोष्टीचं टेन्शन देत नाही। दुसऱ्या बाजूला चपात्या टाकण्याचं काम सुरू होतं आणि महिला, तरुण, ज्येष्ठ सगळे मिळून आनंदाने सेवा करत होते। कुणी थकलेलं दिसत नव्हतं। या क्षणात जाणवलं, वारी फक्त चालण्याचं नाव नाही, तर एकमेकांचा आधार वारी आहे। वारी म्हणजे माणसं जोडते, वारी म्हणजे नातं टिकवते आणि वारीच आपल्याला असं आहे की सत्याचा मार्ग दाखवते। संध्याकाळी हरिपाठ सुरू झाला। टाळ मृदुंगाच्या गजरात संपूर्ण वातावरण विठ्ठलमय झालं आणि सर्वांनी एकमेकांना बुक्का लावला आणि त्या क्षणी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद शब्दात सांगता येणारा नाही। अकलूज मधील प्रत्येक नागरिक वारी आली की आपल्या घरी 1-2 वारकरी किंवा 3 वारकरी ज्यांच्याकडून, ज्या नागरिकांकडून जसं शक्य झालं त्या पद्धतीने ते वारकरी आपल्या घरी नेऊन जीव घालतात आणि त्यांची चांगली सेवा करतात। आणि असं अकलूज मध्येच नाही, तर जिथे जिथे पालखीचा मुक्काम राहते कुठल्याही गावाला तिथे असंच होते। आणि ही सेवा, माऊलीची सेवा, जेव्हा आपण वारकऱ्याची सेवा करतो तर ते माऊलीची सेवा घडते। कोणी पाणी देतं, कोणी जेवण देतं, कोणी चहा देतं, कोणी नाश्ता देतं। असं प्रत्येक जण त्याच्याकडून जेवढं होते शक्य तेवढी सेवा करायचं ते बघतात। खरं सांगायचं तर आम्ही सेवा करत नाही आहे, सेवा करून घेणारा स्वतः विठुराया आहे। आम्हाला गेल्या 3 वर्षापासून सेवा करण्याची संधी मिळत आहे। नियोजन कितीही कमी असलं, अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी वारीत प्रत्येक काम वेळेवर होतं, कारण माऊली स्वतः सगळं घडवून आणते। हरिपाठानंतर भारुडाचा कार्यक्रम झाला, त्यानंतर सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला आणि विशेष आभार तर आमचे चव्हाण सर जे आहेत, बिल्डिंगचे मालक, तर चव्हाण सरांचे तर आभार आपण मनापासून मानले पाहिजे, कारण की त्यांनी जे वारकऱ्यांची गैरसोय होते पावसामुळे किंवा मग आंघोळीला पाणी राहत नाही, तर त्यांनी हा प्रश्न वारकऱ्यांचा सॉल्व्ह केलेला आहे। वारकऱ्यांसाठी झोपण्याची जागा, स्वयंपाकाची व्यवस्था, पाणी सर्व उपलब्ध करून दिलं। आणि अशी माणसं समाजात असतील तर वारींची परंपरा जी आहे ते चंद्र सूर्य असेपर्यंत कायम राहील। कारण की आपण बघितलं, जेव्हा कोरोना काळ होता तेव्हा लोक अक्षरशः घरातनं निघायला घाबरत होती, तेव्हा चव्हाण सरांच्या खरोखर जे त्यांची कामगिरी आहे त्या कामगिरीला सलाम आहे। कारण की कुठल्या पदावर नसतानाही जर सरांनी एवढी कामगिरी पार पाडत आहे, एवढं ते समाज कार्य करत आहे, तर खरोखर व्यक्तिमत्व आपल्याला लक्षात येते कसं आहे। कारण की आणखीन 300 ते 400 वारकऱ्यांचं मुक्काम इथेच राहते आपल्या या फ्लॅट मध्ये। आज जर आपण सेवा दिली तर बघू शकता तुम्ही की कशा प्रकारे कसं आहे। 2 दिवस सरांना मी म्हटलं होतं तुम्हाला अडचण होत असेल तर मी ठेवत नाही, पण सरांनी म्हटलं की आपल्याला वर्षभर आपलं चालूच आहे म्हणे, पण 1 दिवसाची आपल्याला, आपण एवढे वारकरी पैदल येतात आणि आपण 1 दिवसाचा त्रास
का सहन नाही करू शकत, अशानं माणसाचं व्यक्तिमत्व कळते. आणि मी यासाठी म्हणत नाही आहे की माझी पालखी इथं राहते किंवा मला जागा देतात, यासाठी नाही, तर खरोखर मनापासून त्यांचं व्यक्तिमत्व जबरदस्त आहे. आणि परत आपल्या पालखीला लाभलेले प्रमुख पाहुणे आपले रुपेश दादा शिंदे यांच्याकडून गोड आयटम होता आणि तो होता श्रीखंडाचा. आणि नंतर त्यांचंही आपण इथे स्वागत केलं. आणि त्यानंतर आपण राहुल भाऊ यांचंही आपण शाल देऊन यांचाही सत्कार केलेला आहे. आणि त्यानंतर पालखीतील इंदू आजी यांचाही सत्कार करण्यात आला. त्यांनी संपूर्ण स्वयंपाकाची जबाबदारी अतिशय सुंदरपणे पार पाडली. आणि नंतर संपूर्ण वारकऱ्यांना जेवणाच्या पंक्ता बसल्या आणि संपूर्ण वारकऱ्यांना वाढण्यात आलं. आणि प्रत्येक घासामध्ये भक्ती आणि प्रेम होतं आणि माऊलीची कृपा होती. आणि आता जे आपल्या पालखीचे मेन आहेत अच्युत महाराज, आता त्यांचा सत्कार झालेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अकलूज मधील भव्य रिंगण सोहळा अगदी जवळून दाखवणार आहे, असा व्हिडिओ की तुम्हाला प्रत्यक्षात त्या ठिकाणी असल्याचा अनुभव येईल. म्हणून तर म्हणतो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आत्ताच आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. कारण म्हणतात ना, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्रत्येकाला शेअर पण करा. आणि भेटू पुढच्या अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि कमेंट करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.